मुलांना भुलवू नका. सांता क्लॉजच्या कथांवर प्रश्न उपस्थित. खरा सांता येतो हे सिद्ध करा. 1 लाख रुपयांचं जाहीर आव्हान. हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कोल्हापुरात आवाहन. ख्रिसमस जवळ आला की देशातील बहुतांश शहरांमध्ये चौकाचौकात सांता क्लॉजच्या टोप्या आणि साहित्याची विक्री सुरू होते. या पार्श्वभूमीवर तथाकथित सांता क्लॉज मुलं झोपल्यानंतर येतो आणि त्यांच्यासाठी भेटवस्तू ठेवून जातो ही भ्रामक कथा सांगून मुलांचं सांस्कृतिक धर्मांतरण केलं जात असल्याचा आरोप करत हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं तीव्र भूमिका मांडली आहे. खरा सांता क्लॉज येतो हे सिद्ध करा आणि 1 लाख रुपये मिळवा असं जाहीर आव्हान समितीचे तालुका संयोजक नितीन काकडे यांनी केलं. कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे राष्ट्रीय महामंत्री पराग फडणीस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे आणि हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे शिवानंद स्वामी उपस्थित होते. नितीन काकडे यांनी सांगितलं की हिंदू असूनही स्वतःला पुरोगामी आणि सर्वधर्म समभावी म्हणणारी मंडळी आपल्या मुलांना सांता क्लॉजच्या काल्पनिक कथा सांगून अंधश्रद्धेकडे नेत आहेत. इतर वेळी हिंदू देवता, परंपरा आणि श्रद्धांवर टीका करणारे यावेळी मात्र गप्प का आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सांता क्लॉज होऊन गेला का? तो खरंच मुलांना भेटवस्तू देतो का? याचा कोणताही पुरावा नाही. हे जर खोटं असेल तर मुलांना भुलवू नका असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी ख्रिस्ती धर्मगुरूंचीच मतं उद्धृत करत समितीनं सांता क्लॉजच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इटलीतील बिशप अँटोनियो स्टॅग्लियानो यांनी सांता क्लॉज हा काल्पनिक चेहरा असून कोका कोला कंपनीनं जाहिरातीसाठी त्याचा वापर केल्याचं म्हटल्याचा दावा करण्यात आलाय. अमेरिकेतील ख्रिस्ती लेखक आणि पाद्री मार्क ड्रिस्कॉल यांनी सांता क्लॉजला ख्रिसमसचा राक्षस संबोधत पालकांना मुलांशी खोटं बोलण्यास भाग पाडणारी संकल्पना असल्याचं मत व्यक्त केल्याचं सांगण्यात आलं. तसंच 4 प्रमुख चर्च संस्थांपैकी ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये सांता क्लॉजची संकल्पना जवळपास नाकारली जाते. रशिया, ग्रीस सारख्या देशांमध्ये सांताऐवजी सेंट बेसिल किंवा फादर फ्रॉस्ट यांना मान दिला जातो. त्यांच्यामध्ये सांता क्लॉज हा बाजारपेठेनं निर्माण केलेला भ्रम आहे. अँग्लिकन चर्च सांता ही केवळ मनोरंजक कथा असल्याचं मानते, तर काही प्रोटेस्टंट संस्था त्याला अंधश्रद्धा किंवा मूर्तीपूजेसारखी संकल्पना मानतात असंही यावेळी सांगण्यात आलं. ख्रिस्ती धर्मगुरू आणि चर्च संस्था ज्या सांता क्लॉज संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करतात त्याचा हिंदू समाजानं उदो का करावा असा सवाल उपस्थित करत समितीनं पालकांना सावध राहण्याचं आवाहन केलं. मुलांवर लहानपणीच हिंदू धर्मानुसार संस्कार करावेत, ख्रिस्ती अंधश्रद्धा लादू नयेत असं सांगण्यात आलं. तसंच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदू धर्मश्रद्धांवर टीका करणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ख्रिस्ती अंधश्रद्धांच्या बाबतीत मौन का बाळगते असा प्रश्न उपस्थित करत सांता क्लॉजमध्ये कोणता पुरोगामी किंवा विज्ञानवादी दृष्टिकोन आहे हे स्पष्ट करावं असं आव्हान हिंदू राष्ट्र समन्वय समितीने दिलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.